देशावर विचित्र परिस्थिती घोगावतीये. शहाजहान, निजाम आणि आदिलशाहीत अस्थिरता निर्माण झाली आहे. अशातच कोण जम बसवल हे काही सांगता यायचं नाही. परंतु आपल्याला तर गुलामीतच जगायचं आहे. आपण यातनं केव्हा सुटू कोण जाणे. यातून सुटका आपणहून मिळणार नाहीच. आपण आमचे सरदार आहात, तेव्हा आपल्या आणि आमच्या विचारात हा फरक नसायलाच हवा. आम्ही यवन नाहीत. झाला रणकांदम. आरोळ्यांचा आवाज ऐकू आला. शक आले, खूण आले आणि घरी आले आणि इथंच सामावले. मात्र गझलीच्या महम्मद शहाच्या खान देशाला नेस्तनाभूत करणारी उत्तम, परंतु शास्त्री बुवा याच्या भविष्याविषयी मनात शिष्य स्वतः घडवितात. आऊसाहेब, शिवाजी हा असा वीर आहे जो 10,000 वर्षातून एकदा जन्म घेतो. शेकडो वर्षांपासून यवनांच्या क्रूरतेनं त्रस्त झालेल्या या भूमातेला दस्यू शृंखलेतून मुक्त करणारा हा पुत्र आहे. आमचा तारणहार आहे. भोसले घराण्याचा दिवा आहे. हा भविष्य याच्याकडून प्रेरणा घेईल. आऊसाहेब, शास्त्री बुवा तर इथं मोठं महानाट्याचं पण आपण इथं आयोजन केलेलं आहे. राजा शिवछत्रपती ह्या महानाट्याचं आयोजन करण्याचे मागचं उद्देश हे आहे की शिवाजी महाराज काय होते, शिवाजी महाराजांचे विचार कसे होते हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथं महानाट्याचं आयोजन केलेलं आहे. हे पण मराठा सेवा संघ आणि मराठा बाणा मित्रपरिवार नयगावांच्या वतीने केलेलं आहे. ह्या रथयात्रेला मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग लाभत आहे. लोक मोठ्या प्रमाणात आम्हाला या रथयात्रेकरिता सर्व प्रकारची मदत देत आहेत. फिजिकल आणि आर्थिक ह्या दोन्ही मदती आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळत आहे. खूप आनंद आहे. आम्ही खूप चांगल्या प्रकारे हे कार्य करतो आहे आणि लोक जोडण्याचं काम करतो आहे. धन्यवाद, थँक्यू. हे जे महानाट्य होत आहे याच्यामध्ये किती कलाकार साधारणतः समाविष्ट होणार आहेत? ह्या महानाट्यामध्ये 150 कलाकार आहेत आणि खूप चांगलं ग्रुप आहे. हे फिल्म इंडस्ट्रीचे लोक ह्या महानाट्यामध्ये आहेत. एक चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन आहे आणि हे नाट्य 2.5 तासाचं नाटक आहे. 2.5 तासामध्ये चांगल्या प्रकारे आम्ही प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करूया आणि लोकांची वेळ न घालवता आम्ही हे नाटक म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. थँक्यू.